नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो, कन्सेप्ट डेल्टाच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज अनेकांना प्रश्न पडला असेल की हा कुठला नवीनच टॉपिक आहे, कम्प्युटर सायन्स आणि IT यामध्ये नेमका काय फरक. तसा त्यामध्ये फरक असा काही मोठ्या प्रमाणावर नाही, पण अनेकांना याच्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असतो की कोडिंग म्हणजे काय. शेवटी कोडिंग आणि प्लेसमेंट या दोन्ही विषय काय, कम्प्युटर आणि तुमचं IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्ही विषयामध्ये आहे किंवा दोन्ही ब्रँच मध्ये आहे. मग अनेकांना आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून किंवा ज्यांनी 10वी पर्यंत आपल्याकडे काय राहतं, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप अशा पद्धतीचं काही नसतं, की मग त्यामध्ये कोडिंग म्हणजे काय हेही माहीत नसतं, किंवा काही जणांकडे असेल पण या लँग्वेजेसचा त्या प्रमाणामध्ये नेमकं 12वीला ज्यांचं कम्प्युटर किंवा IT हा टेक्निकल सब्जेक्ट असेल त्यांनी ते पहिल्यांदा ऐकलं असेल की कोडिंग. पण अनेकांचा तो टेक्निकल सब्जेक्ट नसतो, इतरच काहीतरी इलेक्ट्रिकल अशा पद्धतीचे टेक्निकल सब्जेक्ट असतात. तर त्यावेळेस कोडिंग म्हणजे काय असंही बरे काय अनेकांना माहित नसतं. मग त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेस काय आहेत आणि कम्प्युटर आणि तुमचं IT म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये नेमका डिफरन्स किंवा त्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीचं संधी असतात किंवा तिथं कुठल्या टर्म्स असतात, तर त्या विषयामध्ये. आणि शेवटी आपण काय पाहू, सो मध्ये काय असलं पाहिजे. सो मध्ये काय असलं पाहिजे म्हणजे स्वतःमध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे की तेव्हा आपण या विषयामध्ये कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ITच्या विषयामध्ये आपण एक परफेक्ट बसू शकू. तर असं आपण या या 3-4 पॉइंट्सवर आपण या विषयामध्ये थोडी चर्चा करू. आता पहिला विषय की कोडिंग. आता कम्प्युटरमध्ये पण कोडिंग आहे, तर काय आहे तर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये काय आहे की तुमचं सॉफ्टवेअरचा पण पार्ट येतो आणि हार्डवेअरचा पण पार्ट येतो. आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेसिकली कशावर डिपेंड आहे तुमचं, की सॉफ्टवेअरवर डिपेंड आहे. तर त्याच्यामध्ये प्लेसमेंट दोन्ही विषयामध्ये चांगले आहेत. पण मी सुरुवातीला अनेक व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे की ह्या ब्रँचेस कम्प्युटर किंवा IT किंवा त्याशी निगडीत ब्रँचेस तिथंच घ्यायला परवडतील, त्याच कॉलेजेसमध्ये घ्यायला परवडतील जिथं तुम्हाला अपॉर्च्युनिटी तरी कमीत कमी भेटेल. म्हणजे त्या कॉलेजमध्ये कंपनीज येतात, काही ना काही प्रमाणामध्ये तिथं प्लेसमेंट होतं, तर तिथंच तुम्हाला ह्या ब्रँच घ्यायला परवडतील. कारण बाकीचं तुम्ही जॉब मार्केटमध्ये पाहिलं तर सिनेरिओ फार बेकार आहे, फ्रेशर्सला या विषयामध्ये जॉब नाही. आता कोडिंग म्हणजे काय, आता तुम्ही आम्ही ज्या बोलतो लँग्वेज मराठी आहे, हिंदी आहे, ती आपण एकमेकाला आपल्या ज्या भावना ह्या समजून सांगण्यासाठी आपण काय करतो, भाषेचा वापर करतो. तर मग कोडिंग म्हणजे नेमकं काय, तर ते हे ज्या लँग्वेजेस आहेत C++ म्हणजे कम्प्युटरला जी समजायची जी भाषा आहे तिलाच आपण एकंदरीत त्या सिस्टीमला काय म्हणतो, कोडिंग म्हणतो. आणि मग ते कोडिंग जी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्या कोडिंगच्या, त्यामध्ये C असेल, C++, जावा, पायथन आणि बऱ्याच काही या विषयामध्ये आणखीन ब्रँचेस म्हणजे लँग्वेजेस आहेत. तर आता याच्यामध्ये सर्वात एक साधारण उदाहरण जर घेऊन जर सांगितलं हे नेमकं काय आहे, आपण 30+40 म्हणजे 70 झालं, तर हे आपल्याला कळतं पण कम्प्युटरला ते कळत नाही. तर त्याला ते कळवण्यासाठी त्याच्या एकंदरीत जे काही लॉजिक आहे 30+40 याच्या ऍडिशनचं लॉजिक आहे याच्यामध्ये, तर हे लॉजिक त्याला कसं सांगावं लागतं, त्याला असं कळत नाही. त्याला असं हे समजत नाहीत तुमचे आकडे. हे आपल्या लँग्वेजमध्ये झालं म्हणजे हा मराठीमध्ये झालं 30 प्लस तुमचं 40, 30+40 समजा तुमचं 70, हे तुमचं मराठीमध्ये झालं किंवा आपल्या लँग्वेजमध्ये झालं, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये झालं. पण ती लँग्वेज कम्प्युटरला समजत नाही, तर मग ती समजून सांगण्यासाठी ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज केला जातो बॅकडोअरला. आता याच्यात साधं उदाहरण जर तुम्हाला, याच्यात कम्प्युटरमध्ये कुठले विषय येतात आणि IT मध्ये कुठले येतात, तर आता पहिल्यांदा IT मधलं सांगतो. IT मधलं म्हणजे कसं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आता रोजच्याच जगण्याचा भाग झालाय. आपण जे सॉफ्टवेअर यूज करतो किंवा जे ऍप्लिकेशन्स यूज करतो, ज्या वेबसाईट्स यूज करतो, तर त्याचं जे काम असतं तर ते एकंदरीत काम कशामध्ये येतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयामध्ये येतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही अनेक आता सायबर सिक्युरिटी सारखा विषय, आता दिवसेंदिवस हे आपले फ्रॉड आणि एकंदरीत सिस्टीम, आपल्या महाराष्ट्र हा पहिलं राज्य आहे ज्याच्यामध्ये काय आपल्या प्रत्येक म्हणजे पोलीस स्टेशनला सायबर सेल आहे. तर ते सायबर सिक्युरिटीचा जो विषय येतो तो कशामध्ये येतो, की तुमच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये येतो. वेब डेव्हलपिंगचा विषय सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये येतो. आता याच्यामध्ये आपली जी वेबसाईट आहे www.conceptdelta.in, याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही काय करता, तुमचं पर्सेंटाईल टाकता. पर्सेंटाईल टाकलं की तुमची कॅटेगरी सिलेक्ट करता आणि कॅटेगरी सिलेक्ट केली की फाइंड माय कॉलेजेसवर क्लिक करता. आता त्याच्यामध्ये अनेक दुसरं, तुम्ही जर पर्सेंटाईल टाकलं JEEचं, तिथं स्पेशल कोटा नावाचं एक बटन आहे, तिथं स्पेशल कोटामध्ये एकदम शेवटचं तुम्ही ऑल इंडिया सिलेक्ट करता आणि फाइंड माय कॉलेजेसवर क्लिक करता. तेव्हा तुम्हाला
जेई थ्रू भेटणारे भेटतात. आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्पेशल कोटा सिलेक्ट करत नाहीत कुठला, ऑल इंडिया सिलेक्ट करत नाहीत इतर, तर त्यावेळेस तुम्हाला सीईटी थ्रू कुठले कॉलेजेस भेटतात हे भेटतात. पण हे बॅकडोअरला काय डाटा आहे, डाटा आला म्हणजे काय, डाटा म्हणजे काय की सीईटी सेलचा 6000 पेजेसचा डाटा आहे. आपण तो काय केला, 6000 पेजेसचा डाटा एका फाईलमध्ये कन्व्हर्ट केला आणि ती फाईल कशाला केली, बॅकएंडला अटॅच केली. आणि बॅकएंडला अटॅच केलेल्या फाईलला त्याला लॉजिक लावलं. आता तिथे आपल्याला 3 झोन मध्ये कॉलेज दाखवते. 3 झोन मध्ये म्हणजे कुठलं, एक रिच झोन जो की तुम्हाला भेटण्याचे थोडे चान्सेस फार कमी आहेत, मॉडरेट म्हणजे थोडं भेटू शकतंय, आणि सेफ झोन म्हणजे तिथं तुमचं ऍडमिशन कन्फर्मच आहे, समजा तिथे होऊ शकतंय. अशा 3 झोन मध्ये दाखवतं. मग हे लॉजिक जे आहे ते कम्प्युटरला, आता मी तर कसं सांगायला तुम्हाला, रिच, सेफ आणि तुमचं मॉडरेट असं लँग्वेज मध्ये सांगायलो आपल्याला, तुम्हाला समजेल अशा. पण ते कम्प्युटरला कसं समजेल, तर त्याच्या बॅकएंडला जे काही हे सगळं तयार करतो आपण, तर त्यावेळेस त्याला ते कोडिंगच्या माध्यमातून ह्या ज्या लँग्वेज आहेत, जावा आणि पायथन, किंवा आता ह्या सी आणि C++ ह्या बेसिक लँग्वेज आहेत. जावा आणि पायथन या लँग्वेज मध्ये आपण काय करतो, त्यांना ते आपले जे लॉजिक आहे, आपल्याला जे काही तिथं दाखवायचंय, तर ते आपण आपल्या कोडिंगच्या माध्यमातून, या प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या माध्यमातून बॅकएंडला त्याला हे करतो, म्हणजे त्या फाईल्स थ्रू त्याला इन्स्ट्रक्शन्स देतो. आणि मग ते इन्स्ट्रक्शन्स दिल्यानंतर ते त्या पद्धतीने तिथं वर्क करतं. तर हे काय आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता कम्प्युटर इंजिनिअरिंग, आता कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये हा पण पार्ट येतो, म्हणजे तुमचा आयटीचा पण येतो, आणि म्हणजे आयटीचा म्हणजे सॉफ्टवेअरचा पण येतो, आणि तुमचा हार्डवेअरचा पण येतो. हार्डवेअरचा पार्ट म्हणजे कुठला, कम्प्युटर आर्किटेक्चर. म्हणजे आता पूर्वी तुम्ही पाहिलं असाल, सुरुवातीला कम्प्युटर आलेच्या भाषे फार मोठे कम्प्युटर होते, म्हणजे त्याची साईज मोठी होती. पण ते हळूहळू काय झालं, नॅनो टेक्नॉलॉजी आणि इतर काही विषयामध्ये छोटे होत गेलं. तर ते एकंदरीत तो कुठला भाग आहे, तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा भाग आहे. त्याच्यात त्याचं जे कम्प्युटरचं आर्किटेक्चर, जे काही त्याचं रचना आहे ती एकंदरीत, तर ती बदलली. तर ते कशामुळे बदलली, तर तो हा कम्प्युटर इंजिनिअरिंग मधला जे हार्डवेअरचा पार्ट आहे, तो एकंदरीत त्या विषयाअंतर्गत येतो. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर हा सुद्धा विषय तुमच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग अंतर्गतच येतो. आता हे झाले की तुमचं एकंदरीत कम्प्युटरमध्ये काय येतं आणि आयटी मध्ये काय येतं. साध्या सिंपल भाषेत सांगायचं तर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये येतं तुमचं सॉफ्टवेअर प्लस हार्डवेअर, आणि तुमचं आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काय येतं, तुमचं फक्त सॉफ्टवेअरचा भाग येतो. त्याच्यामध्ये तुमच्या डाटा अनालिस्ट तुम्ही पाहिलं असेल, डाटा अनालिस्टचा कुठेतरी जॉब आहे, असं कुठे काही टर्म्स ऐकले असतील. तर डाटा येतं म्हणजे डाटा अनालिस्ट पण असतात, म्हणजे ते डाटाचा अनालाइज करणारे. तर डाटा अनालिसिस, क्लाउड कम्प्युटिंग, हे सगळे जे विषय आहेत, तर ते सगळे कशामध्ये येतात, की तुमच्या आयटी मध्ये येतात. आता जर ह्या ब्रँचेस कुणा घेतल्या पाहिजे, म्हणजे आता काहीतरी म्हणजे कुठली पण ब्रँच आपण निवडतो, तर त्याच्या आपल्या सो मध्ये किंवा स्वतःमध्ये काहीतरी क्वालिटीज त्या विषयामध्ये असल्या पाहिजे. असं नाही ना, उठलं की आपण, मी कालच्या कोर ब्रँचेसचा जो कालचा व्हिडिओ होता, मी आवर्जून तो व्हिडिओ पहा, जवळपास 30 मिनिटाचा झालाय, आणि थोडी व्हिडिओची क्वालिटी घसरलेली आहे, पण तिथून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होईल. तिथे मी क्वालिटी सांगितल्यात की कोरसाठी कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे. आणि सोबत मी आता आजच्या जे काही कम्प्युटर सायन्स आणि आयटी जे आहे, तिथं तुम्हाला कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे स्वतःमध्ये, ते तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. म्हणजे आता तुम्ही जर कॉलेजेसमध्ये गेलात, तर आता हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणलं तर हे प्रत्येकाजवळच असलं पाहिजे कमी जास्त प्रमाणामध्ये. तर तुमचं जे प्लेसमेंटसाठी, हायरिंगसाठी ज्या कंपनीज येतात, तर त्या कंपनीज तुमचं काय करतात, पहिल्यांदा टेस्ट घेतात. तर ते टेस्टमध्ये काय असतं, तुमचे आपल्या याचे म्हणजे प्रॉब्लेम्स असतात. प्रॉब्लेम्स कुठले, तर कुठले तरी समजा आपण 10वी पर्यंत बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो समजा IQ-चं, तर त्या संदर्भामध्ये काय असतं तुमचे, की तिथं प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्यात लॉजिकल रिझनिंग ज्याला म्हणतो आपण, तर लॉजिकल रिझनिंग चा पार्ट त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला विचारला जातो. थोडे काही मॅथ्सचे प्रॉब्लेम्स म्हणजे बेसिकच असतात त्या टेस्ट, ज्या की तुमच्या कॉलेजमध्ये जेव्हा कंपनी येते आधी काय करते, टेस्ट घेतील, टेस्ट मधून पुन्हा म्हणजे काही जण घेतील, सिलेक्ट करतील, पुन्हा सिलेक्ट केलेले तुमच्या त्यांचं एकंदरीत PPT प्रेझेंटेशन असेल, किंवा मग काही जण इंटरव्ह्यू असेल, तर जी काही प्रोसेस असेल कॉलेज प्रमाणे किंवा कंपनी प्रमाणे ती बदलती. तर त्या पद्धतीत तर ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आपली थोडी जिज्ञासा असली पाहिजे, किंवा त्या दिशेचा आपल्याजवळ त्या गोष्टी असल्या पाहिजे. आता जे बोललो लॉजिकचं बोललो, तर लॉजिकल थिंकिंग आपली थोडी चांगली असली पाहिजे. आता हे कसं ओळखायचं, तर आपण डिसिजन्स कसे घेतो, प्रॉब्लेम्स म्हणजे कुठं काही समस्या क्रिएट झाली तर त्याच्यावर सोल्युशन्स कशा पद्धतीनं डेव्हलप करतो. बरं, इतक्या पुरतच मर्यादित नाही, कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट तुमचा
आहे का. म्हणजे आता याच्यामध्ये काय राहतं की तुमचे जॉब कशा राहतात कम्प्युटर आणि IT मध्ये, की तुमचं कम्प्युटरच्या समोर बसून राहावं लागतं की 8-8, 10-10 घंटे, तास. मग त्यावेळेस जर तुम्ही तिथे बसून राहत असाल तर तुम्हाला तेवढी तुमची कॅपॅसिटी आहे का. आता जे विद्यार्थी लोकांमध्ये ज्यांना बोलायला, फिरायला किंवा आपले मुद्दे पटवून सांगायला असं एकंदरीत आवडतं, लोकांमध्ये मिसळणं, तर त्या माणसाला हा मला वाटतं की जॉब सुटेबल नाही. त्याला असं पब्लिक मधला जॉब पाहिजे. तर याच्यामध्ये तसं काही नसतं. तुम्हाला जे टास्क दिलेलं असतं, तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात, तेवढं तुम्हाला 8-10 घंटे तिथं बसून तुमच्या टीम सोबत कोऑर्डिनेट करून तुमचा जो काही कंपनीनं प्रोजेक्ट दिलेला असेल तो ते त्या ठिकाणी कम्प्लीट करावं लागतं. आणि याच्यामध्ये सध्या काय आहे की आता एआयची युग आहे समजा, किंवा एआय मुळे बऱ्याच गोष्टी चेंज होत चालल्या. तर आता फक्त पहिलं काय होतं, कोडिंगच तुमचं, म्हणजे कोडिंग आलं तरी बऱ्यापैकी गोष्टी जमायच्या. पण आता कोडिंग हे तुमचं काम राहिलं नाही. तर हे कोडिंग कोणाचं काम झाले, की ते एआयचं काम झाले. आता एआय सोबत आपल्याला काय करता आलं पाहिजे, थोडं ऍडजस्ट करून घेता आलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य की आणि सोबत आता कसं आहे की तुम्ही कम्प्युटर आणि IT यासारख्या ब्रँच जर घेतलेल्या असते, तुम्ही फर्स्ट इयरला जी स्किल शिकायली ती स्किल तुमची लास्ट इयरला कामी येईल असं नाही. म्हणजे लास्ट इयर पर्यंत तुमचं बरंच काही 4 वर्षात चेंज झालेलं असेल. तर मग ज्या काही चेंजेस आहेत त्या गोष्टी तुम्हाला त्या विषयामध्ये तुम्हाला ते अपडेट घेता आलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही अपडेट झाला पाहिजे, तरच मग तुमचं ते त्याला काहीतरी अर्थ राहतो. नाही तर मग त्या कुठल्याही पद्धतीचा समजा ते अर्थच राहणार नाही. तर असं रोज तुम्हाला म्हणजे नवीन जे काही मार्केटमध्ये येईल, जे नवीन टेक्नॉलॉजी येईल, ती स्वतःमध्ये अडॉप्ट करून घेऊन किंवा त्या पद्धतीची तुमची तयारी असेल की जॉब लागला तरी असं नाही की जॉब लागला आता निवांत राहतो. तर तिथं तुम्हाला स्वतःला अडॉप्ट करून घ्यावं लागेल, नवी टेक्नॉलॉजी शिकावी लागेल. तरच मग तुम्हाला ग्रोथ आहे, तरच तुम्हाला मग चांगलं पॅकेज आहे त्या संदर्भामध्ये. आणि बाकी कोर ब्रँचेसच्या रिलेटेड मी यापूर्वी बोललेलंच आहे. आता ह्या सर्व गोष्टी झाल्या. हे जर सर्व गोष्टी तुमच्यामध्ये असतील, अशी जर तुमची तयारी असेल, तर तुमच्यासाठी कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग ह्या ज्या ब्रँचेस आहेत तुमच्यासाठी सुटेबल आहेत. आता फायनल सांगतो की तुम्हाला जर जिथे अपॉर्च्युनिटी कमीत कमी तुमचं कॉलेज दे अशा पद्धतीचं कॉलेज जर भेटत असेल, तर तिथे ह्या ब्रँचेस घेतलं तर तुम्ही सेफ आहात, किंवा तुम्हाला थोडं बहुत काही ना काही प्रमाणात तिथं भविष्य आहे. आता शेवटी तुम्हाला आता मध्यंतरी व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या वेबसाईटला तुम्हाला कसं करायचं. आपली वेबसाईट www.conceptdelta.in. आणि आणखीन जर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग, म्हणजे फ्री काउन्सिलिंग स्लॉट समजा, मी त्याच्यामध्ये काय करतो, जस्ट कॉल करून किंवा मेसेज करून काय करतो की तुमचं विचारपूस करतो की तुम्हाला मार्क्स किती आहेत, ब्रँच कुठली सिलेक्ट करायची ठरवली, आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. मी कॉल करतो किंवा त्या व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करतो. तर तुम्ही ते फ्री काउन्सिलिंगचं बी हे करू शकता, बुक करू शकता. आणि एकंदरीत तुम्हाला जर काही आपले सर्व्हिसेस असतील किंवा तुम्ही फ्री सर्व्हिसेस एक्सप्लोर करा आपल्या, तर हे सगळं काही पाहून जर तुम्हाला वाटलं की नाही आता आम्हाला प्रीमियम काउन्सिलिंग, ज्याला आपण पर्सनलाइज काउन्सिलिंग म्हणतो, तर तुम्ही या विषयामध्ये ब्रँच सिलेक्ट कशी करावी, कॉलेजची लिस्ट कशी बनवावी, तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट पाहिजे, तुम्हाला पर्सनल मेंटॉर पाहिजे, इतर जे काही तुमच्या कॅपच्या प्रोसेसमध्ये शेवटपर्यंत स्पॉटमध्ये आणि तुमच्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये तुम्हाला एकंदरीत सर्व शेवटपर्यंत तुम्ही कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ऍडमिशन प्रोसेसचा जर गायडन्स पाहिजे असेल तर तिथे तुम्ही वेबसाईटला गेलात तर प्रीमियम सर्व्हिसेस म्हणून सध्या 50% ऑफ सुरू आहे. तुम्ही त्याचाही विचार करू शकता. काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये युट्यूबची म्हणालो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, आणि तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि व्हॉट्सअप ग्रुपवर पण मी बरेच काही अपडेट्स देत राहील. असं नाही की सगळं प्रीमियम मध्येच असेल. प्रीमियम मध्ये विशेष काहीतरी असेल, गेस्ट लेक्चर असेल, बरंच काहीतरी चांगलं असेल, बेस्ट असेल. तर त्याच्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तिथे ऍडमिन मीच आहे. तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला त्या ठिकाणी पर्सनल मेसेज करू शकता. एवढंच बोलतो आणि थांबतो. इतर काही विषयात तुम्हाला जर वाटत असेल मी व्हिडिओ करा तर कॉमेंटमध्ये करा. धन्यवाद.